हॅलो हॅलो. थँक्यू. खूप खूप धन्यवाद भागेश म्हात्रे आणि करण काळन. खेळाडू कक्षाच्या उजव्या बाजूला जे प्रेक्षक पडद्यावर पाय ठेवून बसलेत, डाव्या आणि उजव्या बाजूला प्लीज विनंती आहे की पडदा सोडून बसायचं आहे. खेळाडू कक्षाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला जे प्रेक्षक पडद्यावर पाय ठेवून बसलेत, विनंती आहे की तो पडदा प्लीज सोडा तिथून. पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लक्षात चषक देवरुंग स्पर्धेची तिसरी रजनी, दुसरं पर्व आहे क्रिकेट स्पर्धेचं आणि पहिल्या फेरीतला शेवटचा सामना इथे सुरू होतोय. दिशांग पाटील फॅन क्लब फॅन टीम फसुबाई 7080 गावदेवी वेहले विरोधात योगेश 11 गोरसई बी हा संघ. नाणेफेक जिंकून वेले संघाच्या संघनायकाने प्रथम निर्णय घेतला की गोलंदाजी करू आणि बॅटिंगला इन्व्हाइट केले म्हणजेच गोरसई बी या संघाच्या संघनायकाला. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. सामना पण सुरू करतो काही वेळामध्येच. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा ओमकार शेट्टीचं स्वागत. आणि मैदानावर बघतो की सामना क्रमांक 5 आजच्या रात्रीला इथे सुरू होतोय. घड्याळ आपण बघतोय जवळजवळ 11:15 वाजलेत. खूप डिले आहेत आपण आजच्या दिवसामध्ये, आजच्या शेड्यूलमध्ये, त्यामुळे आपल्याला हा सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. जवळजवळ 9 सामने आपण कालसुद्धा आपण कव्हर केला, सुद्धा तोच आपला प्रयत्न आहे की 9 सामने कव्हर करायचा. त्यामुळे विनंती आहे की सामना हा लवकरात लवकर सुरू करावा. ऑनलाईन आहे ना, आता चॅट बॉक्स ऑन राहील. ऑनलाईन प्रेक्षकांची गर्दी आता वाढेल, कारण मैदानावरती गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण उतरलंय. ज्या बजरंग गोरसई ब आणि त्यांना फाईट करायला मैदानावरती तयार आहे. आपण पाहताय गावदेवी वेहले योगेश 11 सुनील फुलोरे पुरस्कृत गोरसई ब खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या नावानं नेहमीच आमनेचं क्रिकेट आपल्याला खेळताना दिसतं, योगेश 11 आमने लोणाड परिसरामध्ये त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत सुनीलजी फुलोरे. आज त्यांनी स्पॉन्सर्स केलाय टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक नामवंत संघ ज्या बजरंग गोरसई ब. मोरेश सुतार गुड बॅटिंग ब्रो. बॉल आता या बॉलिंग ट्रॅकवर. मॅच ऑन गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल. कीपर बीट झालेत, बॅट्समन बीट झालेत का की गोलंदाजांना लाईन मिस केली आहे, काही क्षणात आपल्याला समजेल. आणि हा डॉट बॉल, पहिला चेंडू या ठिकाणी जातोय निर्धाव. विक्रम शेलार अंपाच्या भूमिकेत, स्वर्गीय शिवाजी शेलार SSCC खंबालपाडा. खरं तर हे नाव जसं पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत असतं, त्याचप्रकारे विक्रम शेलारचं क्रिकेट देखील कल्याण डोंबिवलीमध्ये नेहमी चर्चेत राहिलं. बॉलिंग ट्रॅकवरती बॉबी भोईर. ऑन साईडला आडवा बॅटने खेचायचा होता, शॉर्ट मिड विकेट बरोबर तैनात केला, अडवला बॉल त्या ठिकाणी. आणि मगाशी चर्चा हीच सुरू होती, गावदेवी वेहलेचं क्रिकेट ते समोर जितका मोठा संघ तितकं मोठं क्रिकेट या टीमला खेळायला आवडतं. आणि मगाशी नुकतीच आम्ही चर्चा करत होतो, या विभागातील जो एक मोठा खेळाडू आहे कुमार रणवीर सोबत, जरी भावेश पवार पवन केणे जरी टीममध्ये असले तरी गावदेवी वेहले त्या ताकदीचा संघ जो गोरसई बला ऑलवेज चॅलेंज आणि टफ फाईट करत आला. आज भावेश पवनच्या बिहाफमध्ये टीम आहे. भावेश पवार ISPLचं कॉन्ट्रॅक्ट आहे, पवन केनेचं कॉन्ट्रॅक्ट आहे. 16 फेब्रुवारी नंतर ग्रामीण टीम्स व्यावसायिक संघांसोबत ते खेळू शकतात. पवन केनेला ISPLमध्ये झालेली दुखापत, त्यामुळे थोडा वेळ अजून काही काळ पवन केनेच्या फॅन्सला वाट पाहावी लागेल. मग पवन केनेचं इकडे शुभागमन झालं. यापैकी व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि पवन केनेचं स्वागत त्याच्या टीममेट संदेश केनेनं धूमधडाक्यात केलंय. या पवन व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. होते अप्रतिम त्याने स्पेल हाताळला होता. 2 चेंडू अक्षर त्याने डॉमिनेट केलं होतं, पण नंतर आपण बघितलं की थोडासा ओव्हरपिच चेंडू भेटला. लॉफ्टेड स्ट्रोक बघायला मिळाला मिड ऑफचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. त्याच्या डोक्यांना खूप चांगला फटका एक्झिक्यूट करत असताना चौकाराने स्वतःचं खातं आणि संघाचं खातं उघडलं 4 धावेने. गुड शॉट. चांगला फटका होता. सध्या भन्नाट फॉर्ममध्ये संदेश केणे. आता जर मागचे काही दिवस आपण मागे गेलो, बसस्टॉप बोरशेतीच्या अगेन्स्ट त्यानं जी पारी खेळली ती लाजवाब होती. आणि अनेक साऱ्या कमेंट सध्या आपल्यासोबत आहेत. प्रणय पाटील 3385 बिग फॅन गोरसई बी अँड हो थँक्यू ब्रो. आणि 1 नंबर टुर्नामेंट असं त्यांचं मत. आपलं मनपूर्वक आभार मित्रा. खूप सारा मोठा चाहता वर्ग आहे गोरसईच्या क्रिकेटचा, वेहलेचा. फसुबाई 7080 अनेक मोठ्या स्पर्धा आजवर गाजवत आली आहे. आता झालेलं 100 ग्रुप पिंपळनेर आयोजित देवेश पाटील चषक या टीमनं गाजवलं. खूप चांगलं क्रिकेट खेळली टीम वेहले. बॉल आला बाउंड्रीच्या बाहेर आणि त्या मिळतील धावा. संदेश केणे आणि त्या सोबतीनं टीम ज्या बजरंग गोरसई बला 4. काय म्हणाल सर, सुरुवातीचे 2 बॉल डॉट आले, त्यानंतर आपण पाहताय लगातारचे 2 मोठे फटके येताना आपल्याला पाहायला मिळाले. 2 सलगचे चौकार या ठिकाणी वसूल केलेत संदेश केणेनं.
विलास पांडुरंग गोडे देवरुंग पाडा यांचे इथे आगमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे. विनंती आहे आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. सुस्वागतम. दोन चौकार बॅक टू बॅक आपण बघितलेत मैदानावर. ते फलंदाज संदेश करण्याच्या बॅटमधून सुरुवात त्याने चांगली केली आहे. पहिले 2 चेंडू निश्चित निर्धाव खेळला होता, पण निश्चित आपण बघतो 2 चौकार सुद्धा आलेत. लॉफ्टेड स्ट्रोक मिड ऑफ क्षेत्ररक्षक डीप मध्ये लॉंग ऑफ येत होता. झेल त्या ठिकाणी आपण बघितलं की थोडासा अवघडच होता, पण खूप चांगला प्रयत्न केला तो झेल कव्हर करण्याचा. झेल सुटलाय, जीवदान मिळालं आहे या पहिल्या षटकामध्ये संदेश केणेला. आणि एक धाव तिथे ॲड गेजेल. स्कोर कार्डवर धावसंख्या झाली ती 9 धावा धावफलकावर. ह्या सगळे हे चान्सेस तुम्हाला आपल्या संघासाठी इथे 100% एफर्ट दाखवून ते पूर्ण करावे लागतील. एक चांगला संघ, एक मातब्बर संघ, 2 संघ एकमेकांसमोर फाईट देत आहेत. जसं मगाशी ओमकारने उल्लेख केला की संघ कुठलाही असो तेवढ्याच ताकदीचं क्रिकेट ते खेळतात आणि ते आपण बघतोय. स्टार्टिंगला 2 डॉट आल्यानंतर 2 चौकार सुद्धा बघायला मिळाले. कभी बाजी इस तरफ तर कभी बाजी उस तरफ, हे आपण बघतोय सुरुवात. नो डाऊट अट ऑल असाच रंगेला सामना. सिंगल ॲड झाली आहे. बॅकफुटला जाऊन सॉफ्ट हान खेळला सूरज केने. खूप चांगला फटका होता. लास्ट मोमेंटला बॉल जसा आत आला आणि शेवटच्या क्षणाला बॉलला जनरल टच सॉफ्ट हान खेळताना सूरज केनेला मिळते. सिंगल टीम गोरसई पहिल्या षटकानंतर पोहोचली आहे 10 वरती. जयेश शेलार पिसे आणि देवेंद्र पाटील आमने योगेश 11 ब चे कॅप्टन आहेत. मॅचचा आनंद घेत आहेत आणि गोरसई संघासाठी त्यांच्याकडनं बस विशेष आलेत. स्क्रीन समोर काही प्रेक्षक जे थोडेसे बसलेत 2 ते 3 जणच आहेत. थोडी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, थोडंसं बाजूला व्हा. समोर जो मेन कटआउट आहे जय जोटिंग देवरुंग संघाचा जो बॅनर आहे त्याच्यात थोडं बाजूला व्हा, कारण प्रत्येक बॉलवरती कॅमेरा तिकडे असतो. त्याच्यामुळे थोडंसं आपण बाजूला झालात तर अजून मजा येईल तो व्ह्यू पाहायला. यस मित्रा, थोडं बाजूला हो, जागा आहे तिकडे. यस, थँक्यू ब्रो, धन्यवाद मित्रा. टीमची टोटल षटक संपलं. पहिलं धावा झाले धावफलकावरती. या ठिकाणी 10. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू असताना तुम्हाला पाहायला मिळाला. तिकडे बॉबी भोईर थोडा इकॉनॉमीची जर चर्चा झाली तर गावदेवी वेहलेचे समर्थक म्हणत असतील चलो कोई बात नहीं है, विकेटलेस गए लेकिन रन ज़्यादा खर्च नहीं हुआ. त्यामुळे 10 रन्स दोन्ही टीम सध्या हॅपी आहेत, कारण एका बाजूला विकेट गेलेली नाही आहे, दुसऱ्या बाजूला रन्स जास्त मोठ्या खर्च झालेल्या नाही आहेत. सूरज केने ऑन स्ट्राईक. गोरसईच्या क्रिकेटचा डायमंड सूरज. अनेक वर्ष गोरसई ब संघाच्या क्रिकेटला त्यानं सावरलंय. परिपक्वता अगदी त्याच्या क्रिकेटमध्ये नेहमी आपल्याला पाहायला मिळाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती कुलदीप शफल झाले, ऑन साईडला टर्न केला, झाली मिसफील्ड आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4 आणि सूरज केनेला अगदी चौकार आल्यानंतर थोडा आत्मविश्वास या ठिकाणी नक्कीच अजून जास्त मिळेल. धावफलकावरती 14 धावा. का म्हणाल प्रसाद सर, पहिल्याच बॉलवरती मिसफील्डचा चौकार आला. राहिला. अचानकपणे आपण बघितलं त्या ठिकाणी जी अपेक्षा होती की चेंडू टप्पापर्यंत उसळी घेईल, तसं काही झालं नाही. आपण बघतो त्या मुवमेंटला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून हा फटका एक्झिक्यूट करत असताना आपण बघतोय फलंदाज सूरज केणने चौकार वसूल केलाय पहिला या षटकामध्ये. आता स्विच हिट मारलाय आणि एकदम कडक मारलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि काढलाय शॉट थर्ड मॅनच्या डोक्यावरनं. डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. डायमंड अगदी आता आपला रंग दाखवू लागलाय आणि सलग 2 बॉल 2 चौकार. टीमची टोटल जय बजरंग गोरसई ब जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 18 या आकड्यावरती. आणि याच दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालं. क्रिकेटवरती निष्ठा, क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आणि क्रिकेटला धर्म मानणाऱ्या व्यक्तिमत्वांपैकी एक आणि मागचे अनेक वर्ष आमने लोणाच्या क्रिकेटमधील एक सर्वाधिक उत्कृष्ट दर्जाची स्पर्धा ज्या व्यक्तिमत्वानं भरवली असा मुठवळ गावाचा दोस्तीच्या दुनियेचा राजा मुठवळचे पोलीस पाटील उत्तमदादा यांचं शुभागमन झालंय. त्यांच्या सोबतीनं त्यांच्या मित्रपरिवाराचं मकरंद स्पोर्ट्सचं आम्ही करतोय मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या उत्तमदादा व्यासपीठावरती आपला हार्दिक स्वागत है. दोस्ती एक अजीब रिश्ता है और वो जो निभाया वह उत्तम पाटील नाम का फरिश्ता है. असं आमने लोणारच्या प्रत्येक घराघरात जे नाव आदरानं घेतलं जातं आणि त्यांच्या सोबतीनं उत्तमदादांचे CEO आणि इकडचा टायगर अजित शेठ पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील करूया आपण स्वागत. 18 धावा धावफलकावर. बॉल तयार आहे बॉलिंग मार्कवर. हाफ ट्रॅकर थोडा कमी गतीनं पडला, बाहेर निघाला, बॅटच्या रेंजपासून दूर होता. एक्स्ट्रा रन स्कोर कार्डवरती आणि धावफलक 1 ने पुढे जातं. टीमची टोटल स्कोर कार्डवरती तुम्हाला पाहायला मिळते 19 धावा. बिनबाद सुरुवात झाली आहे गोरसईसाठी. 2 चौकार बॅक टू बॅक आले होते. आपण बघितलं दबाव पण होते गोलंदाजावर आणि ऑप्शनच्या खूप बाहेर चेंडू टाकलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केला. धावसंख्या 19. फुल टॉस, रिव्हर्स अटेम्प्ट, टिपिकल शॉट. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू वेगाने निघून जातोय. 1 टप्पा घेऊन सीमारेषेच्या बाहेर. 3रा चौकार या षटकातला सूरज केणेच्या बॅटमधून.
फुलटॉस होता, त्याला काढल्या बरोबर स्विच हिट खेळत असताना सूरज कुलदीपच्या विरुद्ध थोडासा जास्त हवी ठरताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. आज स्वर्गीय चंद्रकांत शांताराम दळवी यांचं आकस्मिक निधन झालं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलीचे मोठे बंधू आहेत श्यामशेठ दळवी यांचे, त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करूयात. वॉल शॉट, हा क्लास सूरज केनेच्या बॅटचं आणि बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा 4. सूरज केने आपला बॅटचा रंग, आपल्या क्रिकेटचा ढंग आणि आपली गुणवत्ता सादर करताना लक्षा चषक देवरुंगच्या या स्पर्धेमध्ये 4 बॉल 4 मारलेत, 6 मध्ये 6 येतील का? हा कारनामा या आधी देखील करण्याची संधी मिळाली होती आणि मला आजही आठवतंय सरपंच चषक जे दापोडेच्या वीर तानाजी क्रीडा नगरीमध्ये झालं, जिकडे तुम्ही दर्जेदार बॅटिंग पाहिली सूरज केनेच्या बॅटमधून. पाटील बिल्डर्स डेव्हलपर्सचे जयदीप पाटील आणि विके पाटील दोघांचं इथे आगमन झाले. दोघांचे मनपूर्वक स्वागत आहे. विनंती आहे दोघांना की आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. जयदीप पाटील आणि विके पाटील दोघांचंही स्वागत. आणि स्वागत बघा केलंय सूरज केणने. अजून एक दमदार फटका, अजून एक चौकार त्याच्या बॅटमधून आपण बघतोय. मागच्या आपण जर चेंडू आपण बघितले तर 4ही चेंडूमध्ये 4 चौकार, एक मात्र वाईड आहे आणि दबाव गोलंदाजावर आणि तो दबाव पूर्णपणे शिफ्ट करत असताना अजून एक दमदार फटका आपण बघतोय. धावसंख्या या चौकाराच्या मैदानात तब्बल 31 धावा आणि 5वा चौकार आपण बघतोय बॅक टू बॅक सूरज केणेच्या बॅटमधून. क्या बैटिंग करतोय. किस्मत भी बादशाह उसी को बनाती है जिसमें कुछ करने का हुनर हो. आणि या खेळाडूकडे ती हुनर, ती जिगर आहे आणि ऑलवेज स्वतःला प्रूफ करत आलाय सूरज केणे. जेव्हा जेव्हा त्याच्या फॉर्म बद्दल, त्याच्या क्रिकेटच्या स्ट्रगल बद्दल चर्चा झाली आणि माहिती आहे सूरज केनेच्या बॅटला जब तक आप बिखरोगे नहीं तब तक आप निखरोगे नहीं. ग्रेट बॅटिंग बाय सूरज. 6 मध्ये 6 चौकाराचा संधी जरूर चालून आली आहे आणि त्या संधीचं झालंय या ठिकाणी सोनं आणि एक नवा कीर्तिमान प्रस्थापित करताना भिवंडी तालुक्याच्या क्रिकेटच्या माथीतला संघर्षाचा योद्धा, त्याचं नाव सूरज केने आणि त्यांना मारलेत लक्षा चषक देवरुंग या स्पर्धेमध्ये लगातार 6 बॉल आणि 6 चौकार. एकदा जोरदार टाळ्या सूरज केने साठी. कुलदीप थळे लक्ष त्याने चक्रावून सोडलं, भंडावून सोडलं. 6 चेंडूतले 6 चौकार, खास करून समोर मारलेले जे फटके आहेत ते दिखणे होते, लाजवाब होते, डोळ्यांचं पारणं फेडणारे होते. आणि कॉन्फिडन्स बघा, बिहाइंड द स्ट्रोक आपण बघतो ज्या प्रत्येक चौकारामध्ये तो कॉन्फिडन्स झळकत होता. प्रत्येक फटक्यामध्ये आपण बघितलं त्याच्यामध्ये ताकद होती, नजाकत होती आणि खास करून गॅपमध्ये फटके. पॉवर प्ले सुरू होता, त्याचा फायदा उचलला आणि आपण बघतो की 6 चेंडूत 6 चौकार विक्रम प्रस्थापित केला, विक्रम बनवला तिथे आणि 2 षटका केल्या. धावसंख्या 35 धावा धावफलकावर. हार्दिक पाटील त्यांच्या माध्यमातून एक फार सुंदर कमेंट आली आहे. महाराष्ट्रामध्ये आगरी कोळी, ग्रामीण क्रिकेटमध्ये गोरसई बी, बैलगाडा शर्यतमध्ये लक्षा आणि यूट्यूब लाईव्हमध्ये आपण जर पाहिलं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि त्यांच्याकडनं तब्बल 100 रुपीजचं कॅश प्राईज देखील आलं आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट टीमसाठी. क्या बात आहे. इकडे पण आता तेजस QR ॲड करू लागला. क्या बात आहे. कधी कधी अल्पेश गायकवाडचं पण करून टाक. चल होऊन जाऊ दे खर्चा, नात खरेदी काय. आणि अल्पेश गायकवाड यांचे डॅड बिग फॅन. अल्पेश गायकवाडचे एका फोटो, एका ऑटोग्राफसाठी नेहमीच जीवाचं रान करून जो मैदानावरती पोहोचत असतो असा मुठवळचा ब्लॅक टायगर कुमार रणवी यांचं आगमन झालं. त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. आज एक फोटो बनताय अल्पेश भाई. फटका समोर चाललाय, सरळ काढलाय, डाऊन द ग्राउंड, फिल्डर आहे समोर. ओ कॅच ड्रॉप. झेल सुटलाय आणि जखमेला मीठ देखील लागलाय. बॉल बाउंड्रीच्या बाहेर जातोय. विक्रम शेलार सरांचा इशारा. धावा मिळतील अडीकणी 4. झेलचा प्रयत्न आपण बघितला त्या ठिकाणी झाला. झेल सुटल्यानंतर त्याने नंतर अभिजीत प्रयत्न केला कारण चेंडू अत्यंत वेगाने निघून गेला तो सीमारेषच्या बाहेर. ओहो व्हॉट अ शॉट. इम्प्रोव्हायझेशन. कॉमेंट्री बॉक्सला सलामी. सीमारेषच्या बाहेर उडण खटोला. षटकार. गुड शॉट. मॅग्निफिसंट शॉट. काय टायमिंग केलंय. स्लॉग हिट, लॉंग लेग बाउंड्रीला टार्गेट करत असताना एक्झॅक्टली कॉमेंट्री बॉक्समध्ये
आणि इथे आपण बघतोय संदेश कर्णेच्या बॅटमधून हा उत्तुंग षटकार आणि पहिल्या षटकाराची नोंद झाली आहे ती गोरसे बी संघासाठी. हा ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर बरोबर पत्ता द हेड शॉट होता बाबा. थँक्यू 12th मॅन गोरसई. आणि वेहले चिराग छोटा पॅकेट आपल्या सोबत. बॉबी भोईर चौकार षटकार आता परफेक्ट टाकला सर वाईड यॉर्कर. सर काय म्हणाल छत्रपती क्रीडांगण खरं तर याआधी अनेक साऱ्या स्पर्धा होतात. मग आज लक्षा चषकमध्ये तुम्ही आलात. या मैदानावरती आहे ना प्रेक्षक आणि या छत्रपती क्रीडांगणाचं जवळचं नातं आहे. आणि आज लक्षा चषकमध्ये ज्या मोठ्या संख्येनं क्राऊड आला खरं तर असे स्टँड असे क्राऊड पाहायला ना की प्रत्येकाला वेध लागतात. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकेचे ज्या स्पर्धेची आतुरता पूर्ण महाराष्ट्राला लागलेली असते. आता आमने लोणारमध्ये आल्यानंतर छत्रपती क्रीडा नगरीवरती प्रत्येक स्टँड गजबजून भरलेत. काय म्हणाल इथल्या क्रिकेट प्रेमींबद्दल? हे खूप सुंदर आयोजन आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण बघतोय की प्रेक्षकांसाठी खूप चांगली सुसज्ज व्यवस्था करण्यात आली बसण्यासाठी. आपण बघतोय की त्या ठिकाणी बसून हा प्रेक्षक एन्जॉय करतोय क्रिकेटचे सामने. बॅकफुटला गेला आपण बघितलं की बॉटम हँडचा वापर केला ऑन द टोस एक्झिक्यूट केला चेंडूला बॅकवर्ड पॉईंटला. आणि प्रेक्षकांशिवाय कुठलीही स्पर्धा यशस्वी होणे शक्य नाही आहे. क्रिकेटचं मैदान घे क्रिकेटचा खेळ घे फुटबॉल घे खो खो घे कबड्डी घे कुठलीही क्रिकेट स्पर्धा कुठलीही स्पर्धा म्हटल्यानंतर प्रेक्षक हवेच. कारण प्रेक्षकांशिवाय कुठली स्पर्धा यशस्वी होऊ शकत नाही. आणि प्रेक्षक एक प्रत्येक स्पर्धेमध्ये हा प्रमुख घटक असतात आणि ते बघायला मिळते. खचाखच भरलेलं प्रेक्षक स्टँड बघायला मिळत आहेत. काल आपण बघितलं की जवळजवळ सेकंड लास्ट मॅच 2:30 वाजता संपली तरीसुद्धा प्रेक्षक स्टँडमध्ये होते मॅच बघत होते एन्जॉय करत होते. कारण दोन जबरदस्त संघ स्पर्धेमध्ये आपण बघितलं की शेवटच्या टप्प्यामध्ये चौधर पाणे त्याच्यासमोर RCC राया या दोघांचा अप्रतिम खेळ बघायला मिळाला शेवटच्या टप्प्यामध्ये. पुढचा चेंडू ऑन साईडला क्रॉस बॅटेड शॉट डीपमध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेटला चेंडू कव्हर करेल. दोनदाचा प्रयत्न सुरू आहे थोडासा फंबल पण स्पष्ट नकार दिलाय. तर याच दरम्यान या ठिकाणी शुभागमन झाला ज्या व्यक्तिमत्वानं क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलं. स्पेशली ग्रामीण क्रिकेट म्हणा किंवा शहरी क्रिकेट म्हणा अर्थातच क्रिकेटच्या अगदी या स्टेजला एका क्वालिटी लेवलवरती घेऊन जाण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वानं केलं मिस्टर 70-70 तारिक भाई सय्यद यांच्या ठिकाणी शुभागमन झालं है. तारिक भाई आई आप मंच के ऊपर हमारे ऑर्गेनाइजर्स और कमेंट्री बॉक्स के ओर से आपका दिल के गहराई से हम करते यहाँ से शुक्रिया और वेलकम. आइए तारिक भाई मंच के ऊपर. एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील 70-70चे सर्वा 70-70 यूट्यूब लाईव्ह असेल 70-70 स्पोर्ट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असतील 70-70चे बॉल या टुर्नामेंटमध्ये देखील वापरले जातात. आणि आमच्या आयोजकांच्या वतीनं तारिक भाई आपल्याला खूप सारं प्रेम या आपण मंचावरती आपलं स्वागत आहे. टीमची टोटल धावफलकावरती सध्या जी आपण पाहताय स्कोर कार्डवरती धावा 3 षटकं संपली आहेत आणि स्कोर जाऊन पोहोचला धावफलकावरती 49 झालेत. फार वेगानं या ठिकाणी धावा बनलेत. अगदी काही मॅचमध्ये आता चर्चा सुरू झाली होती की आज तिसऱ्या दिवसाची खेळपट्टी या रन्स बनत नाही आहेत. मग आता गोरसई आलाय आणि त्या सगळ्या प्रश्नांना फुल स्टॉप लावून टाकलाय. मागच्या मॅचमध्ये जाईनं सामना जिंकला 30 धावा चेस करताना आणि त्याआधी आपण पाहिलं 51 त्याआधी देखील काही रन्स थोड्या मोजक्याच बनल्या होत्या. आता इथे 3 ओव्हर 49 बनलेत. कॉंग्रॅच्युलेशन सूरज केने ऑल द बेस्ट गोरसई बी ऑल टाइम फेवरेट टीम फ्रॉम जर्मनी. क्या बात है. विशाल केदार जर्मनीवरनं सध्या मॅच पाहतात. गणेश मालुसरे 1 नंबर आयोजन आणि नियोजन आहे. नो डाऊट ॲट ऑल देवरुंगकरांचं आयोजन म्हणजे ब्रँडच असतं. असं आयोजन झालं पाहिजे. लक्षा चषक 2026 ग्रामीण टेनिस क्रिकेट मस्त लाईव्ह प्रक्षेपण आणि टॉपचा विषय आहे तेजस भोईर आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट. पुढच्या 4 मिनिटात तुम्हाला हे षटक कंप्लीट करायचं. आतापर्यंत 17 मिनिटं तुम्ही हा वेळ घेतलाय 3 षटकांसाठी. ही सूचना आहे आयोजकांकडून. या दरम्यान सुभाजी गोडे जे उद्योजक आहेत त्यांच्या ठिकाणी शुभागमन झालं देवरुंग पाडावरनं. या सर आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बॉलिंग ट्रॅकवरती अनिकेत पाटील तुम्ही पाहताय. सूरज किरणे त्याच्या मागे अगदी यष्टीरक्षक भावेश थळे. भिवंडीच्या अगदी क्रिकेटच्या पटलावरती तुम्ही पाहिलं ना GCA नावाचं देखील एक फॉर्मॅट आहे जिकडे ग्रामीण क्रिकेट संलग्न अनेक संघ खेळत असतात. त्या GCA संघटनेचे ते उपाध्यक्ष आहेत. खूप सुंदर काम GCAचं क्रिकेट देखील करताना आपल्याला पाहायला मिळतं. आताच पिंपळनेरला स्पर्धा झाली सर. तब्बल 6 वर्षानंतर डुंगेनं पहिली ट्रॉफी जिंकली आणि ती देखील देवेश पाटील चषकाची चॅम्पियनची. तारिक भाई सैयद आइए आप मंच के ऊपर. आपका स्वागत है. हमारी पूरी मैनेजमेंट कमेटी दिल के गहराई से आपका इंतजार कर रही है. तो आइए आप मंच के ऊपर. आपका इस्तेकबाल है. नाउ बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा जेव्हा मॅचमध्ये षटकं संपली आहेत 3 धावा झाल्या धावफलकावरती 49 बॉल बॅक ड्राईव्ह समोर क्षेत्ररक्षक मिड ऑन वेल स्टॉप. इथनं संधी आहे अगदी 50 धावेची भागीदारी करायला. दोन्ही ओपनर्सला 50ची पार्टनरशिप होऊ शकते. इकडनं संधी आहे टीम गावदेवी वेहलेला अर्थातच फसुबाई 7080 या टीमला की इथनं 1-2 विकेट्स काढले तुम्ही 65च्या आतमध्ये थांबू शकता. आणि सध्या ज्या फॉर्ममध्ये आहेत ना हे सगळे फलंदाज रनचेसच्या चान्सेस
डेफिनेटली बनवू शकतात. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. हा फुल टॉस आहे, उंच गेलाय, लांब नाही. शॉट फाईन लेगनं कॉल केला. येस, आय विल टेक, मी घेऊ शकतो. वन मोर कॅच ड्रॉप. काय म्हणाल सर, हा दुसरा झेल सुटला. या हाफ सेंचुरी तुम्हाला फुल चान्समध्ये कन्वर्ट करावं लागेल, झेल पकडावी लागेल. आपण बघतो की ऑलरेडी भरपूर धावा खर्च झाल्यात, भरपूर धावा बनवल्यात तिथे. मात्र फलंदाजी करणारा गोरसे बी संघाने, आणि फक्त त्या मोमेंटला त्यांना विकेट मिळत नाहीये. पहिल्या विकेटसाठी एक दमदार पार्टनरशिप बघतोय. 50च्या पलीकडे धावसंख्या नोंदवली गेली. एकूण धावसंख्या जी आपण बघतोय धावफलकावर ती म्हणजेच 52 धावा, पण विकेट काढता आली नाही या गावदेवी वेहले संघाच्या गोलंदाजांना. आपण या स्पर्धेमध्ये बघतो दिशांक पाटील फॅन टीम फसुबाई 70-80 वेहले संघ, जो पहिल्या षटकापासून आक्रमक जरूर होता पण त्यांना विकेट मिळाली नाहीये. फलंदाजांनी मात्र खूप चांगली कामगिरी केली. पहिल्या विकेटसाठी 52 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत. षटक क्रमांक फक्त मध्याच्या आतमध्ये सुरू आहे, म्हणजे चौथं षटक, आणि बॉबी बोयर वैयक्तिक दुसरं षटक त्याने तिथे कंप्लीट केलं, आणि षटक क्रमांक 4 आता अनिक पाटील घेऊन आलाय. 52 विदाउट लॉस. खूप चांगली पार्टनरशिप झाली आहे या मॅचमध्ये. आता 70+ जाण्याचे स्वप्न या ठिकाणी पाहू शकते टीम. जे बजरंग गोरसई ब, संदेश केना बॅटिंग करतो. 9 मध्ये 21, सूरज 11 मध्ये 30. बॅटच्या समोरून टप्पा पडल्यानंतर फिरलाय, खूप सुंदर बॉल, बॅटला स्पर्श झालाय. यष्टीरक्षकांना टिपलाय तिकडे झेल, अंपायचा बोट आकाशाकडे, फलंदाज बाद, आणि धक्का लागेल मैदानावरती. 52 या आकड्यावरती पहिला. एकच सांगेल, टीम गावदेवी वेहलेच्या क्रिकेटला खूप साऱ्या रन्स खर्च झालेत, नो डाऊट एट ऑल. अजूनही वेळ खूप आहे, कारण म्हटलं जातं ना, युअर कमबॅक इज ऑलवेज बेटर दॅन युअर स्ट्रॉंगेस्ट सेटअप. आणि इथे जर गोरसईच्या विरुद्ध कमबॅक करायचं आहे तर अशीच गोलंदाजी अनिकेत पाटीलला करावी लागेल. टूटने लगे हौसले तो बस यह याद रखना, बिना मेहनत के हासिल कभी तक तो ताज नहीं होता. अरे ढूंढ लेना मंजिल अंधेरों में भी अपनी, क्योंकि मेरे दोस्त जुगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. न्यू बॅटर मैदानावरती इंटर झाला. टीमचा कॅप्टन किशोर मुकादम. ड्रॉ करायचं आपल्याला, त्यामुळे चारही संघाचे संगणक आता मात्र यायचं लवकरात लवकर. निर्वी 11 नानकर, त्यानंतर पोगाव, सक्षम 11 RCC पेठ आणि जाई, चारही संघांचे संगणक आपण ड्रॉसाठी यायचं आहे लवकरात लवकर. आणि या सामन्याचा विजेता संघ अशी आपण एक चिठ्ठी बनवलेली आहे. 4 संघांच्या 4 चिठ्ठ्या आहेत, जाई, RCC पेठ, पोगाव आणि नानकर. आणि या सामन्याचा विजेता संघ अशा आपण एकूण 5 चिठ्ठ्या बनवल्यात. आपल्याला 5 चिठ्ठ्यांमध्ये हातला ड्रॉ करायचा आहे, त्यामुळे चारही संघांचे संगणक त्वरित यायचं आहे ड्रॉसाठी. ड्रॉ डेफिनेटली होईल. आज सगळ्या टीम तगड्यात. म्हणजे क्रिकेटमध्ये कधी कुणी मोठं छोटं नसतं. याचं जे अगदी एक सर्वाधिक मोठं उदाहरण आहे ना, यंदाचं T20 वर्ल्ड कप. झिम्बाब्वेनं ऑस्ट्रेलियाला हरवत दिला एक मोठा धक्का. 146 वरती सर्व बाद झाली ऑस्ट्रेलिया, आणि झिम्बाब्वेनं बनवल्या होत्या 169. अंपायरचा नो बॉलचा इशारा. फिल्डिंग देखील झाली आहे खराब. 1+4 विकेट आली होती. त्यानंतर थोडासा दबाव अजून वाढू शकले असे गोरसईवरती, मात्र इथे झालेली मिस्टेक, नो बॉल, आणि त्याच्यावरती आले धावा. किशोर मुकादमच्या बॅटमधून 4. ओव्हर द वेस्ट चेंडू त्या ठिकाणी बघितला, आणि निश्चित पंचाने ताबडतोब नो बॉल इशारा केला. लास्ट मोमेंटला बघितलं की त्या ठिकाणी चेंडू अडवला होता, पण जेव्हा तो चेंडू घेऊन लँड झाला तो बाउंड्री लाईनच्या पलीकडे, त्यामुळे हा चौकार काउंट केला जाईल. किशोरच्या बॅटून हा पहिला चौकार. चौकारामुळे धावसंख्या पुढे गेली आहे. धावफलकावर आपण बघतो एकूण धावसंख्या अंकित झाली आहे 57. नाही, तारे ना अंधारात आहेत सध्या टीम वेहलेची. याचं कारण वन ऑफ द बेस्ट फिल्डर भिवंडी तालुक्यातील केतन मुकादम, त्याच्याकडनं झालेली मिसफिल्ड आणि त्यातनं आलेला चौकार. इथे आला डॉट बॉल. आतापर्यंत या इनिंगची जर चर्चा झाली, तब्बल 10 चौकार आलेत. खूप सुंदर गुणलेखन अल्पेश गायकवाड करतात. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या लेखणीनं धावफलक सजवताना आपण त्यांनी पाहता. 57 धावा धावफलकावर. अंतिम बॉल बाकी आहे अनिकेत पाटील. इथे फटका मोठा सजवायचा होता, टायमिंग नाही झालाय. क्षेत्ररक्षक आहे केतन, आणि आता त्यांना टिपलाय त्या ठिकाणी झेल. मी त्या विकेट नंबर 2 अनिकेत पाटीलला. खूप चांगलं कमबॅक केलं अनिकेतनं. 3 ओव्हर 49 होते. 4 ओव्हरचा खेळ संपलाय, आणि धावफलकावरती धावा 57. एक बॉल बाकी आहे. ओके, आणि एक नो बॉल आला. ग्रेट बॉलिंग. या थोडंसं आपण ते करेक्शन होतं ते ऍड करूयात. एक बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असणारा. स्कोरबोर्ड तुम्हाला बरोबर पाहायला मिळतं. थोडं करेक्शन ऑनलाईन आणि मॅन्युअल स्कोरमध्ये करून घ्या. बरोबर मॅच करा. एक्झॅक्टली रन्स किती आहेत आणि बॉल्स किती आहेत. किशोर मुकादम आपण बघितलं फक्त 4च धावा करू शकला. नंतरची 2 चेंडू निर्धाव खेळला, आणि लास्ट मोमेंटला आपण बघितलं की त्या ठिकाणी डीपमध्ये अप्रतिम झेल तिथे मात्र टिपला खेळाडूने. दुसरा विकेट, दुसरा फलंदाज बाद होतोय गोरसे बी संघाचा. धावसंख्या खूप चांगली आहे. स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आपण बघतोय गोरसे बी संघ 57 धावा धावफलकावर आहेत, आणि नंतर अजून एक षटक यंत्र येणं बाकी आहे.
ऑनलाईन अनेक सारे प्रेक्षक आता आपल्यासोबत जोडले गेलेत. खूप मोठ्या संख्येनं प्रेक्षकांची आता रेलचेल वाढू लागली आहे. मैदान तर खचाखच भरलंय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, बापगाव, देवरुंग पाडा. खरं तर या सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे या क्रीडांगणासाठी. या सगळ्या ग्रामस्थांनी, इथल्या क्रिकेटर्सनं, इथल्या क्रिकेट प्रेमींनी केलेला संघर्ष आणि त्यातून हे भव्य दिव्य मैदान खरं तर आमने लोणाड परिसरासाठी आजही त्याच थाटात उभं. आणि म्हणून तर या मैदानावरती आपण पाहताय संघर्षाचा महामेरू, एक मोठी कमानी, तिकडे छत्रपती शिवाजी महाराज यांची अतिशय सुंदर अशी प्रतिमा तुम्हाला पाहायला मिळतं. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन धावफलकावरती ऍड केली जाईल. एक्स्ट्रा रन धावफलक पुढे चाललाय. टीमची टोटल धावफलकावरती झाली आहे 58. नवीन फलंदाज मैदानावरती आले तर राहुल. मागचा जो अनिकेतनं बॉल टाकला, टप्पा पडल्यानंतर जो बाहेर निघाला, सरप्राईज करून गेला होता. व्हाईट बॉलसाठी या ठिकाणी चॅलेंज करण्यात आलं. या पाहूयात एक्झॅक्टली घडलंय काय. आणि या व्हाईट बॉल पर इनिंग 2 DRS तुमच्याकडे, त्यातून एक तुम्ही वेहले गमावलाय. एक्स्ट्रा रन ॲड होणारा धावफलकावरती लाईनच्या बाहेर तो व्हाईट बॉल अंपायरनं दिला. ते म्हणतात ना की लाईन बिलॉंग्स टू अंपायर. पंचांनी योग्य निर्णय दिला होता. त्यामध्ये आपण बघतो गोलंदाजी करणाऱ्या संघाने मात्र त्यावेळेला चॅलेंज केलं आणि तिसऱ्या पंचांना सुद्धा तेच सांगितलंय, तोच निर्वाळा दिला. इट्स अ वाईड बॉल. ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू, लेग कटर बॉल होता, भरपूर बाहेर निघाला. स्लोअर वन लेग कटर असं मी म्हणेन त्या ठिकाणी. की बॅट्समन तो चेंडू रीड करू शकणार नाही, भरपूर बाहेर निघून गेला आणि पंचांनी सांगितलंय हा वाईड बॉल आहे. धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या 58 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू, गोलंदाज सज्ज होता या षटकामध्ये. अनिकेत पाटील. षटक थोडंसं लांबवलं गेलंय. पुलर लेन, बॉटम हँडचा वापर, बॅट खाली ठेवण्यासाठी पलीकडे पर्याय उरला नव्हता, पण तिथे मात्र 2 धावा होऊ शकतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये आपण बघतोय की ताळमेळ खूप चांगला आहे, कॉर्डिनेशन चांगलं आहे आणि या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळालं या चेंडूवर. आणि 2 धावा आपण बघतो की विकेटच्या मध्ये अप्रतिम वेगाने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पुन्हा एकदा विनंती आहे की चारही संघांचे संगणक आपण लवकरात लवकर या. निर्वी 11 नांदकर, पोगाव, सक्षम 11 RCC पेठ आणि जाई संघाचे संगणक. या इनिंग ब्रेकमध्ये आपण हा ड्रॉ करणार आहोत. एकच षटक आता बाकी आहे. यानंतर एकूण 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 60 धावा, करंट रन रेट 15 आपल्याला बघायला मिळतोय. बरोबर 11:14 सामना सुरू झाला होता. मिनिट झाले. 26 मिनिटाचा वेळ घेतलाय तो, म्हणजेच दिशांक पाटील फॅन टीम फसुबाई 70 NT या संघाने. त्यामुळे आता मात्र पंचांना तो निर्णय घ्यावा लागतोय. बफरिंगची मिनिटं सुद्धा आम्ही आपण त्यातनं वजा केली तरी सुद्धा हा 6 मिनिटाचा वेळ जास्त गेलाय. त्यामुळे आता फिल्डिंग टीमला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. नाही, स्पर्धा यशस्वी तेव्हा होतं ज्यावेळी तुमचं आयोजन चांगलं असतं आणि त्या आयोजनाला शिस्त असतं आणि त्यातला त्यात जर तुमच्याकडे क्वालिटी अंपायर्स असतील, एक चांगला गुणलेखक असेल, त्यांचा समतोल चांगला असेल आणि मैदानावरती जे घडतं ते समालोचक अगदी जे अपडेट्स अंपायर्स कॉमेंटेटर्सच्या माध्यमातून येईल ते पोचवत असेल तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडतात. आणि अल्पेश गायकवाड सध्या अतिशय चांगली माहिती अंपायर्सला देतात की वेळ जास्त झाला तर मग 4 खेळाडू आपल्याला बाउंड्री लाईनवरती या ठिकाणी ठेवण्याची संधी असेल. कार्तिक बॉलिंग ट्रॅकवर. आज अनेक मोठ्या मोठ्या स्टार प्लेयरच्या बिहाफमध्ये खेळतीये टीम गावदेवी वेहले. आज अनिकेत सारखा देखील एक अष्टपैलू खेळाडू टीम मध्ये नाही आहे, त्याची जागा भरून काढायची आज कार्तिक मुकादमला. पहिला बॉल संधी मिळाली आहे कार्तिकला. पहिला बॉल अप्रतिम होता, फटका देखील तितका चांगला सजवलाय. लोवर फुल टॉस होता ऑफ स्टिकला आणि त्याला ड्राईव्ह करत असताना स्वीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतील 4 आणि सूरज केने वैयक्तिक बॅटिंग करतोय. 12 चेंडू 34 धावा आणि अर्धशतकाच्या अगदीच जवळ येताना तुम्हाला पाहायला मिळतं गोरसईच्या क्रिकेटचा बॅकबोन, त्याचं नाव सूरज केने. भावेश पवारनं या गावाच्या क्रिकेटला ग्लॅमर ओळख दिली, या गावाच्या क्रिकेटला प्रसिद्ध केलं पवन केनेनं. संदेश, सूरज, किशोर, कपिल केने, मेघनाथ, राहुल, मेघराज ही सगळी 3 नावं जी गोरसई बच्या क्रिकेटसाठी ऑलवेज गावासाठी फार मोठं क्रिकेट खेळत असतात. गोरसईमध्ये 2 संघ आहेत, मी नेहमी म्हणतो हरेश केनेचा संघ असू दे किंवा भावेश पवारचा असू दे, या गावाच्या क्रिकेटमध्ये क्वालिटी आहे आणि तब्बल 200चं या ठिकाणी प्राईज झालंय. ते म्हणजेच या ठिकाणी आपण पाहताय आमच्या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या टेलिकास्टसाठी. उमेद अजून बाकी या कॉमेंट्रीमध्ये
नो डाऊट ॲट ऑल. या सगळ्यांचं करूयात आपण या ठिकाणी विशेष कौतुक. खूप साऱ्या कमेंट्स या ठिकाणी येत आहेत. बॉल तयार. हा फुल टॉस ऑन साईडला टर्न जरूर केलाय, जास्त उंच केला नाही बॉल. लोवा फुल टॉस आला होता ऑन साईडला, आडव्या बॅटनं भिरकावला इन फ्रंट ऑफ दी सेंटर. तिकडे टिपलाय झेल आणि येते विकेट. फलंदाज बाद होतोय. लागला धक्का. या मॅच मध्ये 65 या आकड्यावरती तिसरा ज्या बजरंग गोरसई ब संघाला मनीषनं टिपलाय त्या ठिकाणी झेल. कार्तिकला मिळते एक अतिशय महत्वाची विकेट. 70च्या आतमध्ये जर या ठिकाणी थांबवतोय तर नक्कीच एक वेगळा रिझल्ट या मॅचचा आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती 65. न्यू बॅटर मैदानावरती या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कपिल केणे फलंदाजीसाठी काय बॉलिंग केली कपिल केणेनं TDPL फॉर्मॅट. आणि गोरसईच्या क्रिकेटचे अटकेपार झेंडे रोवताना आपण पाहिलं. गावदेवी वेहला त्यांच्या अगेन्स्ट खेळती आहे. स्वर्गीय फसुबाई 7080. तिरामध्ये 35 बॅटिंग करतो. सूरज वेहलेकडे देखील फलंदाजी खूप खोलवर आणि अनेक मोठ्या स्पर्धा गाजवत आज वेहले गावाच्या क्रिकेटच्या नावाचा डंका देखील भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वाजतो. 65 धावा धावफलकावर. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. या पाहूयात किती धावा या ठिकाणी बनतात. यानंतर आपण ड्रॉ करतोय 4 विनिंग कॅप्टन्स. आपण रेडी राहायचं. 5 संघांमध्ये ड्रॉ केला जाईल. पहिलाच बॉल फटका काय लाजवाब. मुंबईचा मरीन ड्राईव्ह, अगदी कोहलीचा कव्हर ड्राईव्ह तितका सुंदर वाटावा असा एक अफलातून आणि ब्युटिफुल हा स्टँडर्ड कॅपिटल लेटर मध्ये लिहिला जावा क्लास कपिल केणे नावाचा. आज गोरसईच्या डगआउटला कपिल केणे सांगतोय दमे तो मेरे जैसी बल्लेबाजी करके दिखाओ. 69 येत्या काळामध्ये चॅलेंज असेल कपिलचं. सूरजला, पवनला, मेघनाथला. व्हॉट ब्युटिफुल कव्हर ड्राईव्ह. हा फुल टॉस होता. आता मिडल नाही झाला. लॉंग ऑनला फिल्डर आहे. एक सिंगल. 70 धावा या ठिकाणी झालेत पूर्ण. विकेट गेल्या 70 धावा बनवताना आतापर्यंत 3 अंतिम बॉलचा खेळ अजूनही या ठिकाणी बाकी आहे. ऑनलाईन खूप मोठ्या संख्येनं प्रेक्षक येतात. जेव्हा जेव्हा गोरसई संघ मैदानावरती उतरतो ऑनलाईन चाहत्यांची गर्दी वाढते. खूप मोठा गोरसईचा फॅन क्लब. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी या सगळ्या चाहत्यांचा जीव तळमळतो गोरसई गावाचं क्रिकेट पाहण्यासाठी. आणि ज्या बजरंग गोरसई बचे जेवढे डायट फॅन आमच्यासोबत जोडलेत त्या सगळ्यांचं मी समालोचक ओमकार शेट्टे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. साम्राज्य एका दिवसात बनत नाही, त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. आजवरती गोरसई बन केली आहे म्हणून तर हे साम्राज्य उभं झालंय. पहिला डाव संपलाय. धावा झाले 70. विकेट गेले 3. 71चं रनचेस या ठिकाणी करायचं स्वर्गीय फसुबाई 7080 गावदेवी वहले संघाला. चला ड्रॉटचा टाइम आहे. आपण वळूयात. एक सामना जिंकलाय पहिला टीम निर्वी 11 नानकरचे कॅप्टन या मोरेश्वर सुतार. दुसरा सामना जिंकलाय जहनुमान पोगाव शेके कॅप्टन अगदी या ड्रॉसाठी. त्यानंतर सामना जिंकलाय RCC पेटनं सक्षम 11 कॅप्टन या टॉससाठी. आणि मागचा सामना हर्ष आराध्य 11 जाईनं जिंकलाय आपले कॅप्टन. लगेचच यायचं आहे ड्रॉसाठी. या मॅचची विजेता टीम त्यांच्या नावाने एक ड्रॉ त्यामध्ये असणार आहे. तर दोन्ही 12th मॅन तुम्ही देखील तिकडे जायचं आहे. काही क्षणात ड्रॉ केला जाईल. आणि या आपण बोलूयात तिकडे आपल्या टॉस बॉक्समध्ये. तिकडे आपण करत आहोत 5 संघांमध्ये ड्रॉ. ज्या टीमची चिठ्ठी निघेल ती टीम तिसऱ्या फेरीत क्वालिफाय करेल. आणि याच दरम्यान या ठिकाणी शुभागमन होताना एक खरा क्रिकेट प्रेमी खेळपट्टीवरती आला की खेळपट्टी पाहिल्याशिवाय अगदी लगेचच बाहेर जाणार नाही यात शंकाच नाही आहे. सध्या विकेट तिकडे तारिकबाई पाहत आहेत की कशा प्रकारे बनली या माती आणि शेणानं बनलेली प्रचंड मेहनतीनं ही विकेट या ठिकाणी आपण पाहता. या आपण इथे ड्रॉ करूया. लक्षात ठेवा 4ही संघांची नावं त्याच्यामध्ये आहेत आणि एक चिठ्ठी अशी आहे की त्या ठिकाणी विजेता संघाची चिठ्ठी लिहिलेली आहे. पहिली चिठ्ठी जी काढली जाईल तो ड्रॉ असणार आहे, त्याला बाय मिळेल. विकी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण पहिली चिठ्ठी काढायची आहे आणि बघायचं कुठल्या संघाला मिळाली बाय. तर पोगाव संघाला बाय मिळाली आहे. पोगाव संघ पुढे सरकेल. पोगाव संघाला बाय मिळाली आहे. आणि आता आपण 2 चिठ्ठ्या उचलूया. त्यामध्ये पहिला सामना इथे रंगेल. यानंतरचा पुढचा सामना पेठ आणि पेठच्या विरोधात या सामन्याचा विजेता संघ. पण त्यांना पण थोडंसं रेस्ट देऊया.
पुढचा सामना आपण जो असणार आहे तो आता खेळणार आहोत यानंतर. त्यामुळे 2 चिट्ट्या ज्या उरल्यात त्यात आपण ओपन करणार आहोत. जाई संघाची एक चिठ्ठी असणार आहे आणि एक नानकर. येस, चला, जाई ओके. विरुद्ध नारकर. त्यामुळे दोन्ही संघाचे संघाने किती सज्जत आपण टॉस कंप्लीट करून घेऊया. या तारीख भाई व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मस्त 70-70 एक छोटंसं स्वप्न पाहिलं की टेनिस बॉल क्रिकेटसाठी आपण काहीतरी करू शकतो आणि टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला फार उंचावरती घेऊन जाण्यामध्ये तारिक भाई सय्यद यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांच्या शुभ हस्त या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करतोय. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. एक संघ आपण बघतोय की महाराष्ट्र गुजरात बॉर्डरवरनं जाई संघ इथे आलेला आहे खूप लांबून प्रवास करून. आणि एका वेळेला आपण बघतोय निर्विलन नानकर. दोघांमध्ये टॉस केला जाईल. हेड इज द कॉल आणि हेड इट इज. म्हणजे नाणेफेक जिंकले निर्विलन नानकर. थँक्यू सो मच तारिक भाई. नाणेफेक तू जिंकले. सेकंड मॅच तू खेळतोय. काय निर्णय तुझा असणार? क्षेत्ररक्षण करणार. अपोनंट संघाचा खेळ तू बघितलाय. जसं आपण मगाशी बघितलं की खूप वेळानंतर हा संघ दाखल झाला पण या संघाने ज्याप्रमाणे अपेक्षा होती तसा खेळ केलाय. नाणेफेक जिंकून तू फिल्डिंगचा निर्णय जर घेतलायस तर समोरच्या संघाला किती धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न करशील? 40च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू 5 ओव्हरमध्ये. त्यांचं बॉलिंग युनिट सुद्धा चांगलं आहे. बॅटिंग्स आपण बघितली त्यांची चांगली आहे. खूप चांगला खेळ केला आहे. या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅचमधला काय एक्सपिरियन्स घेतलायस? माझीच बॅटिंग नाही झाली त्याच्यामुळे मॅच फसली होती. परंतु नेक्स्ट 2 बॅट्समनने चांगला खेळ केला आणि मॅच जिंकली. परंतु पुढच्या मॅचमध्ये मी चांगला खेळण्याचा प्रयत्न करेल. थंडीचे दिवस जरी आपण बघतो कमी झालेत पण आपण बघितलं काल सुद्धा आपण बघितलं की थोडासा ड्यू फॅक्टर वाढला होता. धावा होत नव्हत्या. अशा मुवमेंटला तुझे गोलंदाज काय इम्पॅक्ट टाकतील? खास करून तुला त्यावर काय लक्ष टाकायचं आहे? त्या एंडनी विकेट खूप फास्ट आहे. जेव्हा पॉवर प्लेची ओव्हर असते खूप फास्ट विकेट आहे. त्याच्यामुळे अक्षय कोहलीची गोलंदाजी खूप छान होणार नक्कीच आहे इथे. आणि अक्षय थेटे आहे, शुभम आहे, गोलंदाजी युनिट चांगला आहे. तर आम्ही लो स्कोरिंगच मॅच करण्याचा प्रयत्न करू. सो ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. जाई संघाचा कॅप्टन माझ्यासोबत आहे. कशा प्रकारे बघतोय या स्पर्धेमध्ये ज्यापर्यंत तुमचा खेळ झाला पहिल्या मॅचमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स बघायला मिळाला? नक्कीच विकेट पण चांगले आहे आणि मैदान पण चांगलं आहे तर खेळ आमचा चांगलाच झाला. एवढ्या लांबून तुम्ही प्रवास करून आलात पण ती दमछाक ती थकावट बघायला मिळाली नाही. तुझ्या संघाने ज्याप्रमाणे खेळ केला, गोलंदाजी केली, बॅटिंग केली, काय म्हणशील आपल्या सगळ्या खेळाडूंबद्दल? नक्कीच आम्ही थोडं लेट झालो पण ते आमच्या सगळे ते मुलं आहेत त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला. शेवटचा प्रश्न कारण मॅच सुरू होते. कशी वाटली क्रिकेट टुर्नामेंट? लई भारी आहे कारण की आम्ही एवढं खेळतात तिकडे पण हे बाईक वगैरे नसतात. या भिवंडी साईडला भरपूर इनाम वगैरे असतात. या स्पर्धेमध्ये बोलेल तर खूप चांगली स्पर्धा आहे. सो थँक्यू सो मच. मॅच सुरू झाली आहे. वळूया आपण मॅचकडे. खूप खूप धन्यवाद. टॉस झाले कंप्लीट. नानकर संघाने नाणेफेक जिंकले आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि बॅटिंगला इन्व्हाइट केलं जाई संघाला. वळूया कॉमेंट बॉक्समध्ये पुन्हा एकदा ओमकार शेट्टी यांच्याकडे. थँक्यू सो मच. आतिश राऊत जे आपल्यासोबत ऑनलाईन आहेत. खूप साऱ्या कमेंट्स आहेत. मग आतिश राऊतची एक कमेंट आहे ना मला खूप आवडली. वक्त का इंतजार करो लाला, आने वाला शोर बताएगा कि हम खामोश क्यों थे. आता हे सांगावं लागेल. टीम फसुबाई 7080 गावदेवी वहेले संघाला खूप सारा प्रेक्षक खूप सारा प्रेम देतात. थँक्यू सो मच भावांनो मित्रांनो. तुम्हा सर्वांचं प्रेम ऑलवेज मोटिवेशन आणि एक आशीर्वाद बनून आम्हा समालोचकांच्या पाठीशी असतं. त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि तुम्हा सर्वांचा आम्ही शुभेच्छांचा स्वीकार करतो. आणि माझ्याकडून तुम्हा सर्वांना मानाचा प्रेमाचा जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी. बॉल होतं या बॉलिंग ट्रॅकवर. राहुल केणेपासून आज सुरुवात होती आहे आणि पहिल्या बॉलवरती आला चौकार निलेश आणि त्याच्या सोबतीनं विजेंद्र. निलेश डेंजर मॅन, मोठ्या फटक्यांसाठी त्याला ओळखलं जातं आणि सलगचे 2 मारलेत. सूरज केणेनं मारले होते 6 मध्ये 6, इथे 2 मध्ये 2 आलेत. फलंदाज निलेश पाटीलच्या बॅटमॅन. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट बाय टीम गावदेवी वहलेगाव. खूप सुंदर आणि दर्जेदार सुरुवात. 2 चेंडू 2 अप्रतिम चौकार आणि आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, मोठ्या संघासमोर खेळायचं आहे आणि तशी सुरुवात हवी आणि ती सुरुवात निश्चित आपल्या बघतोय संघाला करून दिली आहे दिनेश पाटीलने. या सामन्याचा आनंद आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी घेतला जातोय. खास करून उसरगडून बिंदास पाटील जे खूप चांगले क्रिकेटर आहेत आणि त्यांची मुलगीसुद्धा क्रिशासुद्धा या स्पर्धेचा आनंद घेते. दोघांचे मनस्वागत आणि दोघांनी खूप चांगलं आम्हाला कॉन्ट्रीब्यूट केले त्याबद्दल त्यांचं दोघांचंही आम्ही आभारी ते व्यक्त करत आहोत आणि कॉम्प्लिमेंटसुद्धा त्यांनी शेअर केले त्याबद्दल त्यांच्यासुद्धा आम्ही आभारी ते व्यक्त करतो. पुढचा चेंडू सिंगल आला आहे आणि या चेंडूवर राहुलने खूप चांगलं कमबॅक केलं असं म्हणायला हरकत नाही आहे. नो डाऊट ॲट ऑल. 2 चौकारानंतर वापसी तर बनती आहे आणि ते पाहायला मिळालं. गोलंदाजी करताना वासुदेव जोशी आपल्यासोबत ऑनलाईन जोडले गेले. त्यांच्या सोबतीनं शत्रुबाई सावंत ते या मॅचचा आनंद घेत आहेत. तर वासुदेव जोशी खांडवळ आणि शत्रुबाई सावंत यांचं देखील करूया आपण सहर्ष हार्दिक स्वागत या व्यासपीठावर. व्यासपीठावरती मॅचचा आनंद घेताना उत्तमदादा पाटील आणि त्यांच्या मित्रपरिवाराला देखील या ठिकाणी आपण पाहताय. उत्तमदादा आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय
आणि डॉट बॉलची होती समाप्ती. एक गोष्ट प्रसाद सर तुम्हाला सांगेल, टार्गेट 71चं काय फरक पडतोय हा विचार तोपर्यंत करत राहील टीम जोपर्यंत मैदानावरती विजेंद्र पाटील उभा. 71 धावेचं लक्ष आणि विजेंद्र पाटील सारखा डावखोऱ्या हाताचा घातक फलंदाज जर मैदानावरती थांबला तर कोणत्याही स्टेजला रन चेस करण्याची ताकद विजू ठेवतो हे माहिती आहे टीम व्हेलेच्या पाठीराख्यांना. रनवे रिदममध्ये थोडीशी मिस्टेक. नऊ धावा धावफलकावरती आणि 9 धावा 2 चौकार एका सिंगलच्या सोबतीनं आलत. राहुल केणे त्याच्यासमोर विजेंद्र पाटील आणि पाटीलला सध्या शांत ठेवला. बॉल स्ट्रीप बॉल्स डाऊन द ग्राउंड. फलंदाज बाद विकेट जाती. धक्का लागला फार मोठा. या मॅच मधली गोल्डन विकेट टीम ज्या बजरंग गोरसेला दिली आहे राहुल केणेनं. फलंदाज बाद. विजू बॅक टू द आउट. दिस इज द बिग विकेट. आपल्या बॅटमध्ये आपण बघितलं की त्या ठिकाणी विजेंद्रच्या बॅटमध्ये धावा आल्याच नाही. 2 चेंडू तो खेळला पण बॅटमधनं काहीच इम्पॅक्ट नव्हता, धावा येत नव्हत्या. अशा मोमेंटला बघतो त्या ठिकाणी विकेट काढली आहे गोलंदाजाने आणि राहुलने आपल्या संघाला एक मोठं यश मिळवून दिलं आहे. पॉवर प्लेमध्ये आपण बघितलं की सुरुवात चांगली झाली निलेश पाटीलकडून. निलेशकडनं स्ट्राईक रोटेट झालं विजेंद्रकडे. विजेंद्र असं वाटलं की त्याच्यावर अजून पावलावर पाऊल ठेवत असताना शिक्कामोर्तब करून मोठे फटके मारेल पण तसं काही तिथे घडलं नाही आहे. आणि त्या मोमेंटला आपण बघतो की मोठी विकेट इथं मात्र मिळाली आहे. ती गोरसाई बी संघाला आणि फलंदाज बाद होते आघाडीचा. विजेंद्र पाटील बॅक टू डगआउट. न्यू बॅट्समन बॅटिंगसाठी 1 डाऊन बॅट्समन येतोय 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीला. का ब्रॉडकास्टिंग केलं जात आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जितकं कौतुक करावं ना तितकं कमी आहे. अगदी क्वालिटी 5 कॅमेरांसोबत अगदी या स्पर्धेचं प्रक्षेपण केलं जात आहे आणि जिथे जिथे आपण पाहताय ना तिथे तिथे कॅमेरामॅन आपला स्टँडर्ड सेट करताना. कीप इट अप बॉयज. 9 धावा धावफलकावर विकेट गेलेली. एक अंतिम बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. बॉल तयार आहे. स्लो वन कमी गतीनं टाकला. लेग ब्रेक राईट बॅट्समनसाठी हलकसा अपील जरूर झाला सूरज केनेकडनं. अंपास तिकडे मात्र आपण पाहताय कोणताही अगदी त्याला प्रतिसाद देत नाही आहेत. षटक संपलंय राहुल केनेचं पहिलं आणि 24 बॉल आता जिंकण्यासाठी धावा अजून या मॅचमध्ये करायच्यात त्या म्हणजे 62. वेलेच्या फलंदाजांना देखील या मॅचमध्ये संघर्ष मोठा करावा लागेल कारण संघर्ष केल्याशिवाय आयुष्यात कहाणी कधी लिहिली जात नाही. आणि म्हटलं जातं ना अगदी संघर्ष असा करा की जिंकलात तरी इतिहास आणि हारलात तरी इतिहासच घडला पाहिजे. आपण वळूया आता व्यासपीठावर एक सन्मान आपण इथे करणार आहोत. मी सुभाष गोडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते 70-70चे सर्व सन्मान्य तारीफबाई सय्यद यांचा आपण सन्मान करायचा आहे. सुभाषजी गोडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे होतोय. आपण या स्पर्धेमध्ये बघतो की 70-70चे आपण चेंडू युटिलाइज केलेत आणि खूप चांगली टॅगलाईन आहे लगातो 6. आणि या चेंडूचे मात्र स्वतः पुरस्कर्ते स्वतः ओनर 70-70 स्पोर्ट्स ब्रँडचे तारीफबाई यांचा ते सन्मान इथे होतोय सुभाष गोडे यांच्या शुभ हस्ते. मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो तारीफबाई कारण आपण बघितलं की त्यांचं शेड्यूल खूप बिझी असतं तरीसुद्धा मात्र या स्पर्धेला त्यांनी भेट दिली आहे. त्यांचा आभार इथे व्यक्त करत आहोत. त्यानंतर राजेश पाटील यांना मी विनंती करेन पोलीस पाटील आहेत ते त्यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. बापगावचे पाटील डेव्हलपमेंट बिल्डरचे विखे पाटील इथे सज्ज आहेत त्यांचा सन्मान इथे होणार आहे राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते. पाटील डेव्हलपर्स अँड बिल्डर्स विकी पाटील यांचा सन्मान इथे होतो व्यासपीठावर राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार इथे मी व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर व्यासपीठावर मी विलास गोड यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते पाटील डेव्हलपमेंट बिल्डर्सचे सन्मान्य जयदीप पाटील ते उपस्थित त्यांचा सुद्धा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. ही प्रमुख उपस्थिती तुम्हाला बघायला मिळते व्यासपीठावर. सर्वांचा सन्मान इथे संपन्न होते सर्व आमच्या मान्यवरांचा आणि पाहुण्यांचा. सर्व पाहुण्यांचे मनपूर्वक आभार इथे व्यक्त करून पुन्हा वळतो ग्राउंडच्या आतमध्ये. सामना आपण बघतोय एकाच धावसंख्येचा पाठलाग इथे सुरू आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस फक्त 9 धावा धावफलकावर बॅटिंगसाठी आपण बघतोय कुलदीप आलाय आणि कुलदीपच्या विरुद्ध ज्याप्रमाणे 6 चेंडू 6 चौकार मारले गेले त्याची वसुली मात्र आता कुलदीपला करावीच लागेल. पुढचा चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर अपिश फटका बघायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने चेस सुरू आहे पण चेंडू शर्यतीने जिंकतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. क्या बात आहे क्या बात आहे. अप्रतिम या ठिकाणी फटका होता. बॅकफुटला जाऊन पंच केला आणि काढल्या बॉल स्वीपर कव्हरच्या बाजूनं सीमारेषा पलीकडे 4 धावा. हा पाहू शकता फटका तुम्ही अतिशय सुंदर होता. 2 डॉट आल्यानंतर चौकार थोडासा दिलासा देऊन जाईल. 24 बॉल आणि 62 धावेची या मॅचमध्ये गरज आहे. भिवंडी क्रिकेटच्या गोरसईचा साईड आर्म बॉलर अर्थातच मलिंगा बॉलिंग ट्रॅकवरती आलाय कपिल केने
अनेक अशा मॅच असतात जिकडे गोरसाई संघ फसलेला असताना त्या स्पर्धा जिंकून देण्याचं काम नेहमीच केलंय कपिल केनेनं. पवन केने, भावेश पवारच्या बिहाफमध्ये देखील एक गोष्ट भावेशला आणि पवनला अभिमानानं सांगायला आवडेल या ओव्हर ब्रेकमध्ये. इथे फटका समोर डीपमध्ये लॉंग ऑन आणि सिंगल धावफलकावरती ॲड झाली आहे. आपण चर्चा करत होतो की भावेश आणि पवनला एक गोष्ट गोरसेच्या क्रिकेटची सांगायला जरूर आवडेल. एका बॉल नंतर ती चर्चा आपण करू. 15 धावा धावफलकावरती विकेट आतापर्यंत गेलेली आहे ती म्हणजे 1. रन्स खूप मोठ्या आहेत 71 आणि त्या पार करायच्या तर अजून 56ची गरज आहे. ऑन साईडला आडवा बॅटनं नटराज स्टाईल वळवला बॉलला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात बॉल थांबवण्यासाठी, नाही थांबणारा बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्क्वेअर लेगला हा मिळतो चौकार फलंदाज कुलदीपला आणि षटक संपलं. मैदानावरती दुसरं आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 19. अजून 18 बॉलचा खेळ बाकी आहे. मॅच अजूनही ऑन आहे. 52 धावेची गरज आहे. आपण चर्चा करत होतो गोरसईच्या क्रिकेटबद्दल. पवन आणि भावेशच्या बिहाफमध्ये देखील अगदी गोरसई एक मात्र असा संघ राहिला. अनेक प्लेअर प्रसाद सर ISPL खेळण्यासाठी गेले खरं तर ग्रामीण भागातनं, स्पेशली ठाणे रायगड जिल्ह्यातनं. मात्र त्या टीमच्या ग्रामीण क्रिकेटचा जो ग्राफ आहे ना ISPLच्या सीझन म्हणजे जवळजवळ 2 महिने कुठेतरी थोडासा डाऊन होताना पाहायला मिळाला. कॉन्फिडंट लेवल मोरल होताना पाहायला मिळाला. मोठ्या मोठ्या स्पर्धेंमधनं ते संघ थोडेसा काढता पाय माघार घेताना दिसले. गोरसई मात्र एक मात्र असा संघ होता जो प्रत्येक स्पर्धा अगदी रायगडात जाऊ दे, बदलापुरात जाऊ दे, कर्जतला जाऊ दे किंवा पालघर परिसरामध्ये जाऊ दे, जो A लॉट्स असतो त्याच लॉट्समध्ये खेळला आणि अनेक सारे टायटल देखील या टीमने जिंकले. आणि पूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला सांगितलं की जे बजरंग गोरसई बचं नाव 1, 2 किंवा 3 खेळाडूंवरती डिपेंड नाही आहे. आणि म्हटलं जातं ना नो टीम इन दी वर्ल्ड डिपेंड 1 or 2 प्लेअर, ऑलवेज टीम प्ले लाईक अ चॅम्पियन. आणि हा रिअल चॅम्पियन आहे. त्या गावाच्या क्रिकेटचं नाव आहे जे बजरंग गोरसे. आणि या गावाचं क्रिकेट आवडत असेल तर नक्कीच एकदा जोरदार टाळा उद्या, कारण भिवंडी तालुक्याचं नाव या गावानं 7 समुद्रा पार नेलं. आपल्या मुठवळ गावातील दिनकर शिवराम भामरे यांचे चिरंजीव कुमार नितेश दिनकर भामरे यांचं मुंबई उच्च न्यायालय मध्ये लिपिक या पदावरती नियुक्ती झाली आहे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मुंबई उच्च न्यायालय जिथे खरं तर आता हे नाव खरं तर आपल्या आगरी समाजाचं नाव मोठं करताना पाहायला मिळेल. कुमार नितेश दिनकर भामरे यांना खूप साऱ्या शुभेच्छा. धावसंख्येत आपण बघतो धावफलकावरती 25 धावा धावफलकावर. क्वार्टर सेंचुरी संघाची कंप्लीट झाली. एका धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे. आणि याच दरम्यान उच्च न्यायालयामध्ये आता जे लिपिक म्हणून काम करताना आपल्याला पाहायला मिळतील म्हणजे आपली काही कामं असतील ना बलवंत आता थोडी सोपी होतील. तर नितेशदादाचा या ठिकाणी झालंय शुभागमन आणि मुठवळ गावाला हा एक अभिमानाचा क्षण नितेशदा भामरे यांनी दिलाय. तर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 25 लॉस ऑफ 1 विकेट. किशोर मुकादमच्या षटकात आपण बघतो आतापर्यंत 1 षटकार 1 डॉट. पुढचा चेंडू राऊंड विकेट. चेंज ऑफ पेस होता, गतीमध्ये परिवर्तन. खूप चांगला चेंडू आपण बघतो. लेग कटर टाकलाय, बाहेर निघालाय चेंडू. सरप्राईज करून गेलाय तो म्हणजे स्ट्रायकिंग गेला कुलदीप थळेला. कुलदीप थळे थोडासा बॅकफुटला षटकार जरूर मारलाय पण आपण बघतो की पुढच्या चेंडू खूप चांगलं कमबॅक. 1 षटकार मारलाय तर दोन्हीही चेंडू त्याला डॉमिनेट करणार आपल्याला बघायला मिळाले म्हणजेच किशोर मुकादमचे. एक्सलंट स्टार्ट. धावसंख्या थांबली. धावफलक बघतोय म्हणजेच 25. ओहो क्या बात आहे. थोडासा ओव्हरपिच होता, मागे जाऊन खेळायचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. क्विक ॲक्शन. काही क्षणामध्ये आपण बघतो की त्या ठिकाणी लगेचच आपण बघतोय थ्रो तिथे केला गेला आणि स्टम्प्सवर डायरेक्ट हिट आणि फलंदाज बॅक टू डग आउट, रन आउट. या व्यासपीठावरती या ठिकाणी शुभागमन झालं आणि एकाही सेकंदाचा वेळ वाया न घालवता एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत होऊ द्या व्यासपीठावरती. आपलं आगरी पाऊल या ठिकाणी पडतंय पुढे आणि भामरे दादाच्या या ठिकाणी शुभागमन झालंय. मुठवळ गावाचं नाव जो सध्या अभिमानानं मोठं करतोय त्याचं या रंगमंचावरती आपण करूयात हार्दिक स्वागत. डायरेक्ट हिट आणि हे पाहू शकता तुम्ही कुठेही बॅट्समन फ्रेममध्ये नाही आहे आणि रनआउटच्या स्वरूपात त्या ठिकाणी जातीय विकेट. धावफलकावरती धावा 25. आता मॅच पूर्णपणे ग्रीप केली आहे, पकडली आहे ते म्हणजे जे बजरंग गोरसई बन. आणि असंच होतं जेव्हा गोरसई संघ उतरतो तेव्हा अनेक वेळा जर त्यांना मुवमेंट एकदा मिळाला ना, लय सापडली की मग या टीमचा लय ब्रेक करणं डिफिकल्ट जातं आणि वन साईड सुसाट सुटताना आता गोरसईच्या क्रिकेटला तुम्ही पाहताय. तुझा मगाशी उल्लेख केलाच ओंकार की गोरसई संघामध्ये आपण बघतो की दोन्ही खेळाडू
हा 16 नंतर खेळतील, पण त्यावेळी सुद्धा आपण बघतो की या संघाला मात्र खूप मोठी पसंती आहे, खूप मोठे प्रेक्षक वर्ग आहे आणि खूप मोठा प्रेक्षक वर्ग असून सुद्धा मात्र हा संघाचा खूप चांगला खेळ बघायला मिळतोय. त्रिशा बिंदास पाडीचा मगाशी मी जसा उल्लेख केला होता, ती सुद्धा मात्र ही स्पर्धा पाहते, एन्जॉय करते. खूप लहान चिमुरडी आहे आणि भरपूर तिने कौतुक केलं या सर्व खेळाडूंचं. खूप चांगला खेळ गोरसाई बी संघाच्या खेळाडूंचा बघायला मिळतोय. हो, चांगला फटका त्या ठिकाणी रिप्लाय करत असताना चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर निघून जातोय आणि पंचांचा इशारा या चेंडूवर उत्तुंग षटकार. म्हणून तर अख्ख्या वेहले गावात त्यांना तोडफोड संघटनेचा अध्यक्ष म्हणून मनीषी ओळख आहे. तोडफोड या नावानंच खरं तर त्याच्या बॅटिंगला ओळखलं जातं. पहिला बॉलवरती दिला फुल टॉस आणि दिला टोळा, पाठवला बॉल मिड विकेटच्या बाहेर आला षटकार. गोरसाई फॅन क्लब नावाचं एक इंस्टाग्राम अकाउंट आहे. या टीमच्या सगळ्या हायलाईट्स प्लेयर्सच्या अगदी प्रोफाईलला ग्लॅमर देण्याचं काम गोरसाई फॅन क्लब नावाचं इंस्टाग्राम हँडल करत असतं. तर तुम्ही गोरसाईचे क्रिकेट लवर असाल तर आवर्जून गोरसाई फॅन क्लब इन्स्टा हँडलला फॉलो करायला विसरू नका. 31 धावा धावफलकावर. अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. इथे बिगिट आला ना मॅच बनेल सर. पुन्हा एकदा सामन्यामध्ये परत येऊ शकतोय. अमर कोनकर यांचे खूप सुंदर कमेंट आहे. श्यामदादा गुळवी म्हटलं की राजा माणूस, नो डाऊट ॲट ऑल. मनासारखं श्यामदादा दळवी म्हटलं की एक राजा माणूस, राजासारखं मन आणि मनासारखा राजा. म्हणून तर आज पूर्ण महाराष्ट्र बलगडा क्षेत्रामध्ये हे नाव आवर्जून घेतलं जातं. आणि जर तुम्ही एकदा कामने लोणाड परिसरात आलात, बापगाव, देवरुंगपाडा या विभागामध्ये अडचणी कोणती असू द्या, आवर्जून श्यामशेट्ट्या प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी काम करत असतात. राजकीय क्षेत्रात, कला क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात देवरुंग गावाला ज्यांनी एक मोठी ओळख निर्माण करून दिली ते नाव आहे श्यामशेट दळवी. त्यांचं करूयात कौतुक. पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये प्रसाद सर आपल्या सोबत आहेत. सर यानंतर मॅच येते निर्वी 11 नानकर, भावेश केने पुरस्कृत आणि त्यांना फाईट करणारी टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते म्हणजेच हर्ष 11, आराध्या जाई, आपले परेशदादा चोयगाव त्यांनी पुरस्कृत केलेली टीम आपल्याला पाहायला मिळेल. काय म्हणाल सर, ऑल ओव्हर आता ज्या मॅचेस येत आहेत एकापेक्षा एक सर्रास आणि रोज एक वेगवेगळ्या लेवलचं क्वालिटी क्रिकेट तुम्हाला लक्षात चषकमध्ये पाहायला मिळतं. कौतुक करेल आकाश, बलवन, हनुमान, ललेश अँड ऑल जय जोटिंग देवरुंग संघाचं. ज्या सगळ्या टीम्स या स्पर्धेमध्ये उतरलेत ना, एकाहून एक सर्रास 13 बाईकचं स्वप्न घेऊन सगळे संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. पहिल्या चेंडू या षटकाकडे पहिले जाऊया आपण. शॉर्ट ऑफ लेंथ होता, क्रॉस बॅटेड शॉट आपण बघतोय. समोर ऑफर केला फटका, पॅरल स्ट्रोक, जास्त उंची नव्हती पण रिझल्ट खूप चांगला आहे. चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. गुड शॉट, चांगला फटका आपण बघितला या ठिकाणी. पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट करतोय आणि जबरदस्त हॅमर्ड केलाय चेंडूला. समोर ऑफर केला कपिल केणेच्या विरोधात हा मोठा षटकार आपण बघतोय मैदानावर. फलंदाज कुलदीप थळेच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार त्यांनी मारले. त्याच्याविरोधात आपण बघितलं 6 चेंडू 6 चौकार आले होते पण त्याचं उत्तर देताना 2 चेंडू आपण बघतो की 2 षटकार आतापर्यंत आले त्याच्या बॅटमधून. गुड बॅटिंग. या षटकारमुळे धावसंख्या सुद्धा वेगाने पुढे सरकली धावफलकावर. 37 धावा धावफलकावर अंकित झाली आहे. अजूनही चेंडू शिल्लक आहे ते 11 आणि करायच्या त्या 11 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. राऊंड विकेट. रिझल्ट काय आहे बघूया. चेंडू उंच गेलाय आणि सीमारेषा बाहेर सुद्धा जाईल. व्हॉट अ शॉट. अप्रतिम टायमिंग. उंच सुद्धा गेला, लांब सुद्धा गेला. बॅक टू बॅक 2 6 इन अ रो. गुड शॉट. आता मॅच मध्ये पुन्हा परत आलाय. म्हणून म्हणालो ना, गावदेवी वहिले संघ शेवटपर्यंत फाईट करणं या टीमची ओळख. आणि आता लगातारच्या 2 षटकारानंतर समीकड मैदानावरती उरलंय. धावा झाले 43 आणि बनवायच्या त्या मॅच मध्ये रन्स जिंकण्यासाठी 71. थोडंसं करेक्शन होतं. आता 10 बॉल 28 पाहिजेत. 43 धावा धावफलकावर, 10 चेंडू अजून 28 ची गरज आहे. आकड्यांचा खेळ खतरनाक आहे. जर एक अजून आला ना शेवटच्या ओव्हरमध्ये मॅचला मजा आली. मॅचचा थ्रिल खतरनाक होईल. बॅटच्या समोर आणि हा देखील चाललाय वाऱ्याच्या लाटांवरती स्वार. बट समोर आलाय क्षेत्ररक्षक, नाही झालाय बॉल सीमा पार. आली आहे विकेट. फलंदाज बाद. कपिल केणेने खूप चांगलं कमबॅक केलं. 2 षटकार त्याच्या विरोधात आले होते आणि जसं तू उल्लेख केला की चेंडू सीमारेषा बाहेर जातच होता की काय, पण लास्ट मोमेंटला अप्रतिम झेल त्या ठिकाणी आपण बघितला बाउंड्री लाईनवर. आणि जे स्वप्न बघितलं होतं कुलदीप थळेने की ज्याच्या विरोधात 6 चेंडू 6 षटकार आले होते, 24 धावा त्याने खर्च केल्या होत्या, तेवढ्या त्याला वसूल करायच्या होत्या, पण त्या मुवमेंटला बघतोय त्या ठिकाणी फलंदाज बाद झाला. आता चेंडू शिल्लक आहे ते 9 आणि करायच्या त्या 28 धावा. 9 चेंडू 28, 8 चेंडू 28, 8 बॉल 28. चला होतं सगळं होतं. अगदी
तुमच्यासाठी अभी ठीक कर देतो. 28 धावा बाकी आहेत. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 8. ओठी आउट. खूप काही घडलं होतं, खूप काही घडलं होतं. काही काळाना गोरसईचा श्वास तो देखील थोडासा जास्त फास्ट झाला होता. जसा बॉल हवेत होता टॉवरच्या जवळजवळ वरती जाऊन अगदी सीमारेषेच्या समोर थोडा खाली आलाय आणि आता फिनिशर आला. बॅटिंग ट्रॅक वरतीचा मागचा षटकार आला असता आणि तदनंतर केतन मुकादमला 6 बॉल 20-19 षटक मिळालं असतं तर मजा आली असती, मजा आली असती मॅचला. एक सिंगल धावफलकावरती 1 स्कोर पुढे जातोय. लेग बाईज आणि समीकरण उरलंय 7 बॉल 27. जाई संघाने मात्र संघाशी संघाकडे आपण बघितलं की ओमकार खूप चांगला उल्लेख केला की आमच्या विभागात अशा बाईकच्या टुर्नामेंट आम्हाला बघायला मिळत नाही, पण या स्पर्धेमध्ये त्यांना खेळण्याची संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं सोनं करून ते दाखवतात. पहिल्या मॅचमध्ये खूप चांगला इम्पॅक्ट बघायला मिळाला आणि अजून एक मॅच त्यांची बाकी आहे. चेंडूमध्ये उंच गेला, किती उंच गेला बघा, सीमारेषेच्या बाहेरच. ज्या ठिकाणी ट्रॉफी आहे, ज्या ठिकाणी बाईक आहेत त्यांना सलामी देणारा हा फटका आहे. उत्तुंग सीमारेषेच्या बाहेर षटकार. प्रॉपर सॉन्ग प्ले केलाय. दिल लेना खेल है दिलदार का, भूले से भी नाम ना लो प्यार का. या मॅच मध्ये देखील क्रिकेटवरती प्रेम करणाऱ्यांसाठी आता एक मोठी मेजवानी आली आहे आणि वडप्यावरनं अक्षयदादा भरत पाटील एक दिलखुलास राजा माणूस या मॅचचा आनंद घेतोय. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. रन्स बाकी आहेत 21, बॉल बाकी आहे 6 आणि आता मॅच पुन्हा एकदा त्या स्टेजला आली आहे ज्याची मी चर्चा करत होतो. जर 6 मध्ये 19-20 राहिले आणि केतन मुकादम सारखा चांगला फिनिशर बॅटिंग ट्रॅकवरती असेल तर वेहलेकर विजयाची स्वप्न पाहू शकतात. सर आता तुम्ही जाईच्या क्रिकेटचा उल्लेख केला, जसं कॅप्टन म्हणाला की जाईला प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट किंवा या सगळ्या गोष्टी बाईक पाहायला मिळत नाही, पण आता जाईला एक स्पर्धा मागचे 4 दिवस आम्ही कव्हर केली. जवळजवळ 20 पेक्षा जास्त टीम गुजरातमधल्या, खरं तर ग्रामीण संघ तिकडे खेळले, महाराष्ट्रातनं जवळजवळ 12 संघ खेळले आणि दोस्ती यारी ग्रुपनं जे आयोजन केलं होतं ना जाईच्या स्पर्धेमध्ये लाजवाब होतं. मिस यू ऑल ब्रदर्स आणि तुम्हा सगळ्यांनी जाईकरांनी जे प्रेम दिलं ते आयुष्यभर आठवणीत राहण्यासारखं होतं. थँक्यू सो मच फॉर लॉट्स ऑफ लव्ह दोस्ती यारी ग्रुप आणि जाईचे तमाम ग्रामस्थ. आणि एक विशेष म्हणजे काय, जाईच्या क्रिकेटला जेव्हा आयोजन केलं जातं ना, जितके प्रेक्षक असतील ना अगदी जेंट्स त्यांच्यापेक्षा 2 पटीनं महिला मॅच पाहायला जास्त येतात. म्हणजे जवळजवळ पूर्ण गाव 4 दिवस आवर्जून त्या महिला मॅच पाहत असतात आणि अगदी बीच समुद्राच्या बाजूलाच ते मैदान आहे आणि क्रिकेटची मजा जर खरी पाहायची असेल तर जाईच्या ग्राउंडवरतीच मी म्हणेल येते आणि त्यात ती मात्र शंका नाही आहे. 6 बॉल 21. नाव बॅक टू क्रिकेट. फटका हा देखील चांगला आहे. एलिव्हेशन थोडं कमी आहे का हो. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ. अगदी प्रेक्षक तिकडे पाहत होते आणि टीपलाय लॉंग ऑफला हा झेल आणि फलंदाज बाद होतोय केतन मुकादम. आणि जाईच्या क्रिकेटला ज्या नावानं ग्लॅमर दिलं मोतीभाऊ शहा यांचं आगमन झालं. सर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. 70-70चा लवकरच ग्रामीण धमाका बिग बॅश आणि तिकडे देखील जाई संघ मागच्या अनेक वर्ष खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि 50वा धावफलकावरती आहेत. विकेट गेलेत आता 4. लवकरच वरुण पाटील आणि 70-70 प्रेझेंट ग्रामीण धमाका बिग बॅश आपला भेटीला येईल. क्वालिफायरच्या डेट देखील अनाऊन्समेंट झालेत. कोणत्या मैदानावरती त्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील येत्या 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी. आणि ज्या क्वालिफायरमध्ये टीम्स सहभागी झालेत त्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. असं क्रिकेट खेळा की तुमच्या नावाची जागा ग्रामीण धमाका बिग बॅशमध्ये नक्कीच झाली पाहिजे. आणि कुणी विचार केला होता तारिकभाई की एखादी स्पर्धा खेळायला क्वालिफायर मॅचेस पण भरवल्या जातील. हा क्रेज आहे ना ग्रामीण धमाका बिग बॅशचा. आणि तारिकभाई तुम्ही जे क्रिकेटसाठी केलंय ना हॅट्स ऑफ टेनिस क्रिकेटच्या वतीनं. यॉर्कर टाकला, परफेक्ट टाकला, वॉड अ बॉल का म्हणाल सर. सूरज केने बॉलिंग ट्रॅकवरती आला, पहिल्या बॉलवरती विकेट काढली, दुसरा बॉल त्यानं एक सिंगल खर्च केली आहे आणि तिसरा डॉट आला. म्हणजे आता फक्त औपचारिकता या ठिकाणी बाकी आहे, फक्त फॉर्मॅलिटी बाकी आहे. पहिले चेंडूवर विकेट, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर डॉट. फक्त 3 चेंडू आता शिल्लक राहिलेत आणि अजूनही करायचे तर 20 धावा. एक्सलेंट बॉलिंग परफॉर्मन्स बाय सूरज केणे.
ओहो क्या बात आहे, मॅग्निफिसंट डिलिव्हरी, अनप्लेबल डिलिव्हरी. चेंडूला आपण बघतो त्या ठिकाणी ज्याप्रमाणे टाकला गेला, बॅट खाली ठेवण्याच्या पलीकडे काहीच काम उरणार नव्हतं स्ट्रायकिंग एंडला फलंदाजाकडे. व्हेरी गुड बॉलिंग बाय मनीष सुरेश केणे. हा ॲक्शन रिप्ले आधी तुम्हाला फ्रंट अँगल, नंतर अगदी साईड अँगल, अगदी सगळीकडून तुम्हाला हा टेलिकास्ट दाखवलं जातं. लाजवाब काय टेलिकास्ट करते या टीम ग्रामीण टेनिस क्रिकेट. कौतुकास्पद. ऑन साईडला बॉल चालला डीपमध्ये मिड विकेटला. मला आजही तेजस भोईरची लॉयलिटी ना आठवतं, ज्यावेळी त्याला स्वतःचं काहीतरी एम्पायर तयार करायचं होतं. आधी GTCसाठी तो काम करत होता. आशिषदादा, शैलेशदादा, जल्पेश या सगळ्यांसोबत चर्चा झाली. तदनंतर तो तिकडनं मागे आला आणि तदनंतर आपण पाहिलं तेजस भोईरनं ग्रामीण टेनिस क्रिकेट सुरू केलं. भूपेश कराळे तो देखील मी म्हणेल ॲज अ स्कोरर, अल्पेशदादा तुला आठवत असेल भूपेश आपल्यासोबत नेहमी असायचा. मात्र आज भूपेश कराळेनं जी उंची खरं तर 70-70च्या माध्यमातून गाठली आहे. मी नेहमी म्हणतो भूपेशला जिंकलाच भावा. जी स्वप्न होती ना त्या स्वप्नापेक्षा देखील काहीतरी वेगळं मिळालं भूपेशला. आणि कोणगावचं नाव आणि 70-70च्या नावासाठी दिवस रात्र आपला मित्र भूपेश कराळे देखील अफाट मेहनत करत असतो. आणि तारिकबाई सय्यद यांचं एक विश्वसनीय व्यक्तिमत्व म्हणून आपल्या भूपेशची ओळख आहे. हे सगळे दोन्ही खरं तर पिलर्स होतं GTCचे. आजही GTC खूप सुंदर काम करते आहे. योगेश इलेवन सुनील फुलोरे गोरसई ब हा सामना 18 रननं या ठिकाणी जिंकला आहे. अभिनंदन योगेश इलेवन संघाचं आणि सुनील फुलोरे साहेबांचं. मॅन ऑफ द मॅच थोड्याच वेळात या ठिकाणी आपण देणार आहोत. एक थोडीशी चर्चा आपण करूयात तारिकबाई सय्यद साहेबांसोबत. आमच्या सगळ्या आयोजकांची या ठिकाणी इच्छा आणि सन्मान देखील आपण या व्यासपीठावरती तारिकबाईंचं करतोय. आइए तारिकबाई आप हमारे प्रेजेंटेशन बॉक्स में तारिकबाईंचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करूयात. तारिकभाई मोस्ट वेलकम. लक्षा चषकमध्ये आपण आलात, आपलं स्वागत. सर आप भी ऐसे ऐसे शो रखते हो कि उनसे कोई शो कंपेयर नहीं हो सकता. लेकिन आज जो शामशेर डलवी और जय झोटिंग देवरून ने ऑर्गेनाइज किया है, चलो आपके जैसा नहीं लेकिन एक छोटी टूर्नामेंट हमारी है, इसके बारे में आप क्या कहोगे? एक्चुअली ये मेरा अभी घर का टूर्नामेंट है, क्योंकि मैं अभी 2 महीने बाद इधर ही खड़कपाड़ा में शिफ्ट होने वाला हूँ. सो इसलिए मैं ग्राउंड भी देखने आया था कि यहाँ पे ग्राउंड कैसा है, क्योंकि मैं जिधर भी जाता हूँ उसके आसपास टूर्नामेंट रखने का बहुत मन करता है. और यहाँ पे आने के बाद जितना क्राउड और टूर्नामेंट जैसा रखा है, वन ऑफ द मतलब ग्रामीण में बहुत अच्छा टूर्नामेंट है. और नेक्स्ट ईयर इसको मैं सुना हूँ भाई बोल रहे थे कि नेक्स्ट ईयर कार भी रखने वाले. सो ये वन ऑफ द अपने एरिया का बेस्ट टूर्नामेंट हो जाएगा. और अभी से तो ये मतलब 2 महीने बाद से तो ये मेरा होम ग्राउंड रहेगा, क्योंकि यहाँ से 2 किलोमीटर ही मेरा घर है और मेरे घर से ग्राउंड दिखता है. तो जब मैं घर देखने गया था तो मैंने पहले देखा कि बापगांव का ग्राउंड दिख रहा है वहाँ से. और जब मेरे घर से वो बारिश के टाइम पे पूरा ग्रीन दिखता है और ये पूरा उसका पूरी बाउंड्री भी घर से दिखती है, तो बहुत अच्छा दिखता है. तो मैं सोच रहा हूँ कि अब जब मैं शिफ्ट हो जाऊँगा तो बारिश का शायद पहला टूर्नामेंट, अगर गाँव वालों ने परमिशन दिया और सब लोग ने साथ में रखा, तो यहाँ पे रखेंगे. और बाकी जहाँ तक टेनिस क्रिकेट का बात है, टेनिस क्रिकेट तो बहुत आगे चले गए हैं. और ISPL जैसी टूर्नामेंट हो गई जहाँ पे करोड़ों रुपए के अवार्ड्स मिलने लगे. और भी बहुत सारी टूर्नामेंट्स पूरे इंडिया में हो रही है और हम लोग ने पूरे इंडिया में टूर्नामेंट रखा है. बट ग्रामीण एक ऐसा टूर्नामेंट है जो मैंने स्टार्ट किया था तो मैंने ये सोचा नहीं था कि इतना बड़ा जाएगा. बट ग्रामीण का क्रेज़ इतना ज़्यादा है कि पूरे इंडिया में जो आफ्टर ISPL सबसे ज़्यादा वॉचिंग जो टूर्नामेंट की होती है वो ग्रामीण की होती है. और ग्रामीण का क्रेज़ इतना है, तो मेरा एक सोच है कि जैसे ISPL टूर्नामेंट होता है पूरे इंडिया के लिए, तो वैसे ही एक टूर्नामेंट ग्रामीण के लिए भी होना चाहिए. अब मेहनत करेंगे, कभी हुआ तो शायद कभी ग्रामीण के लड़के को भी पहुंच मिलने की चांसेस रहेगी. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या ज्या व्यक्तिमत्वासाठी जो ग्रामीण क्रिकेटला पुढे घेऊन जाण्याची स्वप्न देखील त्याच तळमळीनं पाहतोय. आणि एक गोष्ट, एक प्रॉमिस देखील आहे खरं तर आमच्या सगळ्या देवरुंगच्या जय शूटिंग संघाकडनं, आमच्या बापगाव देवरुंग पाडाच्या वतीनं. तारिकभाई जेव्हा कधीही तुम्हाला ग्राउंड हवं असेल त्या दिवशी फक्त तुम्ही 2 दिवस आधी कॉल करा. हे ग्राउंड तुम्हाला डेफिनेटली आमच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून